घरासमोर उभी असलेली इर्टिगा व शाईन गाडी अज्ञात इसमाने पेटून दिल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली। या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत। संतोष रामचंद्र शिंदे वय 35 वर्ष हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील खळवाडी येथे राहत असून त्यांचा गाडीचा व्यवसाय आहे। त्यांच्याकडे इर्टिगा क्रमांक MH43 AL 2281 व होंडा शाईन क्रमांक MH17 CD 1170 अशा दोन गाड्या आहेत। दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी रात्री संतोष शिंदे यांनी त्यांची इर्टिगा व शाईन गाडी घराच्या समोर लावलेल्या होत्या। दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे 1:30 वाजेच्या दरम्यान संतोष शिंदे यांना अचानक झोपेतून जाग आली, तेव्हा घरासमोरील त्यांच्या दोन्ही गाड्यांना कोणीतरी पेटवून दिले। संतोष शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले। त्यांनी पाणी मारून आग विझवली। या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। संतोष शिंदे यांची पत्नी मयत झालेली असून त्यांना दुसरा विवाह करायचा असल्याने त्यांची पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील दीपक मुळे यांच्याशी ओळख झाली होती। त्याने संतोष शिंदे यांना दुसरा विवाह करण्याबाबत विचारणा केली होती। 2 दिवसांपूर्वी शिंदे व मुळे यांच्यात किरकोळ वाद झाले होते, तेव्हा मुळे हा शिंदे यांना म्हणाला होता की मी तुझ्या दोन्ही गाड्या पेटून देतो अशी धमकी त्यांनी दिली होती। सदर दोन्ही वाहने दीपक मुळे यांनी पेटून दिल्याचा संशय संतोष रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला आणि राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 953/2026 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात हवालदार विजय नवले हे करत आहे। लोकांना सगळं लागत परत काय म्हणते आयला नळी पलीकडून पाहिजे नव्हतं राव, मी पलीकडून टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।